म्हातारे म्हातारे काय ग काय झालं? राम्या बाहेरचा बाबा चा आता कसं वाटतंय? हे बघा मुगाची खिचडी आणली या, जरा 2 घास खाऊन घ्या म्हणजे ताकद येईल अंगात. होय मी उद्या सकाळच्यालाच येतो, मग तुला दवाखान्यात घेऊन जाईन. नका नका, माझं जरा ऐकून घेशील? बोल. अरे मला नाही वाटत आता मी जास्त दिवस जगन म्हणून. म्हातारे उगा काय बाय बोलू नकोस तू. अहो दिवे लागणीच्या येळेला असं उगाच वंगाळ का बोलतायसा? खरं तेच बोलते. अरे माझी एक इच्छा राहिली. पुरी करशील बाबा? अरे बोल की रे बाबा. आई बाबाच्या पश्चात या पोराला मी जमल तसं वाढवलं. आता माझ्या माग तुम्हीच दोघं आहात. माझं काही बरं वाईट झालं तर माझ्या लेकराला अंतर नका देऊ, समजलं? म्हातारे काय बाय बोलू नकोस. काय नाही झाले तुला, होशील बरी तू. हा ना राम्याची तर काळजीच करू नको. अगं लाखात एक आहे त्यो. काय ग आज जसं तुला सांभाळतोय उद्या तो आम्हाला सांभाळेल तसा. बर आता मी निघतो. तू ही खिचडी खाऊन घे, जरा बरं वाटेल तुला. उद्या सकाळच्याला येतो मग आपण जाऊ डॉक्टरकडे. समजलं का? चल ग. चल 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 लवकर चल, ते पोरग उठायच्यात घरी जायला हवं. वय तर अजय 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 थांब थांब, मी आलो. अक्का 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 अक्का, ती बघ आजी कसं करते. ये 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 लवकर ये. अजय अजय काय झालं र? काय झालं? म्हातारे काय झालं ग? काय काळजी करू नका, समद बरं होईल. हा हे बघ राम्या, तू बैस हिच्याच पाशी, मी वैदूला घेऊन येतो. हा अगं नग कसं, मी येतो घेऊन, बस तू. हा काय काळजी करू नकस, येतो मी. हा अजय अजय अजय, तुला काय नाही होणार, मी आहे ना अजय. अरे पोरा किती जीव लावशील अजय. मी काय आता जास्त दिस काढत नाही पोरा. अजय असं काय नका बोलू. तू तू मला सांगशील ते मी करेन. मला एक वचन देशील? हो आजी, हो हो दिलं. मला ठाव आहे पोरा. अजय तू अजून लई लहान आहेस. तुझी आई तू जन्मताच गेली. तुझा बा
दारू पिऊन खलास झाला. मी तुला जमल तस वाढवलं. आजी, हा आजी. माझं एक सपन आहे, पूर्ण करशील? बोल ना आजी. मी तुला कधी नाही बोललोय का? पोरा आजी, माझ्या मागणं शिकून लय मोठा, खूप खूप नाव कमा. तुझं माझं आणि समाजाचं नाव मोठं कर. पेनवाले साहेबांनी. हो आजी, वचन दिलं आजी. आजी, म्या खूप शिकणार, मोठा होणार. आजी, तू मला कधी सोडून जाणार नाही ना? आजी, 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 उठ ना आजी, बोल ना आजी, बोल ना आजी, उठ ना ग आजी, आजी, बोल ना आजी, तुम्हाला नाही सोडून जाऊ शकत. आजी, बोल ना आजी, आजी, बोल ना आजी. राम्या, अरे किती वेळ झाला? शाळेत नाही का जायचं? ग्लास सोड बाजूला, शाळेत जा. पण शाळेत जा आधी तू. सावकाश जा रे. हो मामा. मुलांनो, प्रश्न लिहून घ्या. नदी आपले पाणी कोणाकोणाला देत होती? उत्तर आहे, लिहून घ्या. नदी स्वतःचे पाणी तीरावरच्या लोकांना, पशुपक्ष्यांना, झाडाझुडपांना, शेतमळ्यांना देत होती. लिहिलं? ए नार्या, ये इथे बस. काय तू बोल. हा, हे घे वाच. हे घे राम्या, ही एवढी भांडी घासून टाक. एकदम झाक घासून टाक. 2 येळ गिळायला मिळतंय ना? हो, लवकर हात चालू. हा, अरे ये राम, ये सर, मला तुला सांगायला अत्यंत आनंद होतोय. तू शाळेत पहिला आलास. तुला 92% मिळालेत. अरे हो, घे 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 पेढा, घे पेढा, घे 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 पेढा, घे. आता अशी उंच भरारी घे की आकाश सुद्धा ठेंगणं वाटेल.
आता अजिबात मागे वळून बघायचं नाही, कारण तू केलेल्या कष्टाचं चीज झालंय. शिक, खूप शिक, हं? आणि मोठा हो. सर हे सगळं ठीक आहे, पण पुढचं शिक्षण कसं पूर्ण होणार? कॉलेजचं शिक्षण कसं करणार? राम, मी तुला नेहमीच सांगत आलोय, जे मेहनत करतात परमेश्वर त्याच्या पाठीशी अखंड उभा राहतो. हे काय आहे सर? तालुक्याच्या कॉलेजमध्ये आमचे एक स्नेही आहेत, विलास सरपोतदार. कॉलेजचे मुख्याध्यापक आहेत. काय, त्यांना मी तुझ्याबद्दल सगळी माहिती पुरवली होती. शाळेतर्फे फॉर्मल एक शिफारस पत्रही दिलं होतं. गेल्याच आठवड्यात सरपोतदारांचं मंजुरीचं पत्र आलं. मंजुरी? कसली मंजुरी? मला काहीच कळत नाही तुम्ही काय सांगताय ते. कॉलेजनं माझं शिफारस पत्र मंजूर केलंय आणि त्यानुसार रामचंद्र धायगुडे यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. सर माझा विश्वासच बसत नाही तुम्ही मला जे काही सांगताय ते. सर तुम्ही माझ्यासाठी जे करताय ते. याचा विचार तू आता नाही करायचा. अजून तुला बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. लहान मोठ्या आव्हानांना तुला तोंड द्यायचंय. अरे आता तर तुझ्या खऱ्या कारकिर्दीला सुरुवात झाली. नाही, सल्ला नाही देत तुला, पण अनुभवाचे 4 बोल सांगतो तुला. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अनेक मार्ग आपल्या समोर येतात. आपण ठरवायचं असतं. काहींच्या मते पैसा म्हणजे संपत्ती, प्रसिद्धी, तर काहींच्या मते पैसा म्हणजे सचोटी, आत्मसन्मान. कुठला मार्ग निवडायचा आहे तू ठरवायचंस. लागा, तयारीला लागा. कॉलेज वाट बघते तुमची. होय सर. यशवंत व्हा, गुणवंत व्हा. भविष्यात हाच विद्यार्थी माझं नाव काढेल. राम, ए राम्या, अरे माझा मित्र शाळेत पहिला आला रे बाबा. ए बाबन्या, पहिला आलाय. अरे हो हो हो, तुला किती मिळाले? माझं जाऊ दे रे, 5 झालो. 37%. ए गप्पी, अरे तुला बोललो होतं ना मी, 10 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं जरी दिली ना कोणी बी पास होतंय. ए रताळ, जा की आता, चल चल. पण तू पहिला आला, लय बरं वाटलं बघ. चल चल चल, तुझ्या घरी जाऊया, नंतर मला मामाकडे पण जायचं. अरे जाऊया की, घाई काय तुला? अरे तसं नाही, मास्तरांनी माझी तालुक्याच्या कॉलेजमध्ये ऍडमिशनची सोय केली. खरं का? अगं बाबो, अरे माझा मित्र तालुक्याच्या कॉलेजात जाणार. हो 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 हो. अरे पण माझं ऐकून तर घे. कॉलेजचं शिक्षण पूर्ण होईस्तोवर मला तिथेच राहावं लागेल. म्हणजे तू मला सोडून तालुक्याला जाणार? अरे पण दुसरा काही पर्याय पण नाही ना. अरे लेका आपली मैत्री. अरे येड्या, 5च वर्षांचा प्रश्न आहे की. नंतर मी येईन परत. हो, तू आलच परत. माझा बा बरोबर बोलतो, शहरात गेलेला माणूस परत कधीच गावात येत नाही. अरे पण शिक्षण पण महत्वाचं आहे की नाही? हा, आता ते बी बरोबर आहे.
चला. ए राम्या, काय रे? पाच वर्ष तुझ्यापासून दूर राहणार आहे. तुझ्या मैत्रीला पारखा होणार. खूप आठवण येईल तुझी. हे काय? सरांची मुलगी आहे. त्या रामचंद्र धायगुडेंना पाठवून द्या. होय सर. काय म्हणवतीस तू? बाबा, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. अभ्यासावर नीट लक्ष ठेव. हो, हा अभ्यासक्रम नवीन आहे ना. नमस्कार. नमस्कार. मी रामचंद्र आबा धायगुडे. बसा ना. देशमुख सरांनी पाठवलं ना? हो सर. ही माझी फाईल. अरे हो, बाय द वे तुमची ओळख करून द्यायला विसरलो. ही माझी मुलगी सावित्री. नमस्कार. नमस्कार. आपल्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलंय. कॉलेजच्या ट्रस्टतर्फे दरवर्षी काही निवडक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते. देशमुख सरांच्या शिफारसीमुळे जरी तुमची निवड झाली असली तरी त्यामागे 2 कारणं आहेत. एक म्हणजे तुमची शिक्षणाची प्रगती आणि दुसरं म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड. सर, त्याबद्दल मी तुमचं आणि देशमुख सरांचं आयुष्यभर ऋणी राहीन. नाही, त्याची काही गरज नाही. फक्त एकच सांगतो, स्कॉलरशिप मिळवणं आणि ते टिकवणं हे फक्त तुझ्याच हातात आहे. त्या दृष्टीने मी नक्कीच प्रयत्नशील राहीन. गुड. तुझ्याकडून मला हीच अपेक्षा आहे. बाकीच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घे. राहिला प्रश्न तुझ्या हॉस्टेलचा, तो शिपाई तुला तुझी रूम दाखवेल. थँक्यू सर. येतो. बाबा, हा आमच्या बरोबर शिकणार? हां का? नाही, म्हणजे ह्याला स्कॉलरशिप. हे बघ बेटा, एखाद्याच्या दिसण्या वागण्यावर जाऊ नये. त्यापेक्षा त्याच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. म्हणजे भेदभाव करण्याची इच्छा होत नाही. बाबा हो, मला तसं नव्हतं म्हणायचं. अगं, चहाच्या टपरीवर काम करून शाळेत पहिला आलाय तो. इट्स व्हेरी डिफरंट. राम राम रामचंद्र. हो. कसला विचार करतोयस? नाही, कुठे काय नाही. मी दिनकर प्रधान. तुझ्याच वर्गात. हो. म्हणजे आपण एकाच वर्गात शिकतो. हो, मी ओळखतो तुम्हाला. तुमचे वडील या कॉलेजचे मोठे ट्रस्टी आहेत आणि ते खूप मोठे बिल्डर सुद्धा आहेत. नाही नाही, ती माझ्या वडिलांची ओळख. मी याच संस्थेच्या शाळेत होतो. माझ्याकडे काही काम होतं का? हो, बरंच मोठं काम होतं. मला एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं. दिवस रात्र अभ्यास करून, पुस्तकं वाचून, लायब्ररीत बसून तुला कंटाळा येत नाही का रे? म्हणजे? नाही म्हणजे कॉलेजमध्ये इतर ॲक्टिव्हिटीज आहेत ना, मित्रमैत्रिणी, गप्पाटप्पा, स्पोर्ट्स. नाही, ठरवलं तर बरंच काही करता येतं. नाही, तुमचं बरोबर आहे, पण बरोबर आहे ना? मग तू मला तू म्हटलंस तरी चालेल. चल. कुठे? चल तर. अरे हां, फ्रेंड्स.
फ्रेंड्स. गुड. चल. काय नाही. मला ना कधीपासून तुझ्याशी बोलायचं होतं. फक्त विचार करत होतो की राम, तूच ना रे तो स्कॉलरशिप मिळालेला रामचंद्र धायगुडे? हो मॅडम. मग लेक्चरला बसायचं सोडून कुठे हिंडताय? मॅडम ते पिरियड्स फ्री होते त्यामुळे. पिरियड्स फ्री होते का? आधी ही कारणं सांगायची आणि नंतर मग लेक्चर बंक करायची. तुम्हा मुलांच्या या सवयी चांगल्या ठाऊक आहेत बरं का मला. पण एक लक्षात ठेव, तुला स्कॉलरशिप मिळाली आहे ते शिक्षणासाठी. तेव्हा या शिक्षणावर हा सगळा पैसा खर्च करते ना, तो ट्रस्ट खर्च करते, समजलं ना? तेव्हा हे सगळे बाकीचे धंदे बंद आणि अभ्यासावर लक्ष केंद्रित करायचंय. हो काय? हो मॅडम. अरे हो, लेक्चरला जायचंय. कसा चालला अभ्यास? खूपच छान. हॅलो. हाय. लायब्ररीत जाऊया. हो जाऊया ना, जाऊया. एक मिनिट थांब. राम, ही माझी मानलेली बहीण सावित्री आणि हा स्कॉलर बॉय ऑफ द कॉलेज रामचंद्र धायगुडे. अरे आमची ओळख आहे. आहे. मलाच माहित नाही. हे बरं आहे. हाय. हो हाय. हे काय दिनू कुठे? नाही मला नाही माहित. किती शोधलं मी तुम्हा दोघांना कॉलेजभर. दोघांना? आय मीन मला पण. का? नाही सहज. काय वाचतोयस? अभ्यासाचं पुस्तक? नाही आत्मचरित्र वाचतोय. ओ, म्हणजे अभ्यासा व्यतिरिक्त इतरही बरंच काही करतोस तर तू. बरं मला सांग, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं का? मला अनुभव नाही. जनरल नॉलेज म्हणून तरी सांग. जी के म्हणत असेल तर कारण प्रत्येक स्त्री आपल्या जोडीदाराचं मन त्याच्या भावभावनांचा ताळेबंद ठेवत असते. छे छे, तसं असतं ना तर प्रत्येक पुरुष यशस्वी झाला असता. जी स्त्री आपल्या जोडीदाराचं मानसिक संतुलन ढळत असताना त्याला सावरते, त्याच्या पडत्या काळात त्याच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहते, तो पुरुष सगळ्या अडीअडचणींवर मात करून यशस्वी होऊ शकतो. वा, किती छान बोलतोस तू. नाही म्हणजे मलाही आवडेल अशा यशस्वी पुरुषाची जोडीदारीण बनायला. अरे तुमचे बंधुराज. राम. राम. गुड गुड गुड. मला एक सांग, पॉलिटिकल सायन्स हा विषय का निवडलास? काय ना सर, अखंड भारत ते स्वतंत्र भारत आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 5 दशकं लोटलेला भारत, यामध्ये विशेषणं सोडली तर बाकी आहे तसंच आहे. आणि माझ्या मते याला कारणीभूत आपल्या या देशाची राजकीय पार्श्वभूमी आहे. अच्छा, म्हणजे राजकीय अनास्था. बस बस, हा पण तुझा एक उद्दिष्ट आहे का? सर, माझा जन्म एका खेडेगावातला. आमच्या गावात नागरी सोयीसुविधा सोडल्या तर गेल्या 5 दशकात एखादी राजकीय व्यक्ती काय शासकीय सोयीसुविधाही पोचलेल्या नाहीत. आमच्या गावात आपल्या नावाची सही करता आली की तो किंवा ती शाळा सोडून देतो. का? त्यांना वाटतं की आपण सुशिक्षित झालो. ओ अच्छा, म्हणजे आता अभ्यास संपल्यावर राजकारणात प्रवेश करणार का? नाही,
अजिबात नाही. पण माझ्या शिक्षणाचा फायदा माझ्या गावाला कसा होईल याची मी नक्की काळजी घेईन. अगे ये किती वेळ. मी काय म्हणतो, हे सगळं शिकलास कुठून? परिस्थिती. हा, परिस्थितीतून अनुभव मिळत गेले हा. आणि मास्तरांकडून संस्कार. आणि घरच्यांकडून? घरी होतं तरी कोण. आई जन्मताच गेली, वडील आठवत पण नाहीत. माझं सर्वस्व म्हणजे माझी आजी, अशिक्षित पण व्यवहारी. तिच्याकडूनच मी सगळ्यांवर प्रेम करायला शिकलो. आणि चहाची टपरी? ती माझ्या मामाची होती. होती म्हणजे आहे. मी आज जो काही आहे ना तो त्या टपरीमुळेच आहे. आजी गेल्यानंतर दिवसभर मी त्या टपरीवरच असायचो. माझं 2 वेळचं जेवण म्हणजे टपरीवरती उरलेले पदार्थ आणि 2 वेळचा चहा. मी सगळा अभ्यास त्या टपरीवरती असतानाच केला. आणि शिक्षणाचा खर्च? नारायण आणि त्याचे आई वडील. आधी मला तू एक सांग, तुला शिकायचं आहे ना? हो, पण माझ्याकडे शिकण्यासाठी पैसे नाहीत. त्याचीही व्यवस्था झाली. नाऱ्या, आता माझं नीट ऐक. तुझ्या शिक्षणाच्या समध्या फीची व्यवस्था म्या केली. अक्षी 10वी पातूर. तेव्हा आता फक्त अभ्यास करायचा, लई शिकायचं, शिकायचं, शिकायचं आणि शिकायचं. त्यांनीच माझ्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. त्यांनी मला आपल्या मुलासारखं शिकवलं, वाढवलं. त्यामुळे मामाचं तर आयतच फावलं. त्यानंतर माझं आणि मामाचं नातं हे मामा भाच्याचं होण्यापेक्षा मालक आणि नोकराचंच जास्त झालं. राम, मी काय म्हणत होतो, काय पावसाळी वातावरण वाटतं रे. हो, पाऊस पडू शकतो कधी. हो हो हो. अरे देशपांडे सर फार बिझी आहेत वाटतं, बघितलं पण नाही. हे राम, अरे राम्या. अरे रामचंद्र, तू इथे कसा? क्या बात आहे. अरे एकदम बदलूनच गेलास तू. अरे मग आता काय बाबा, तुम्हाला गेल्या 2 वर्षात आमची आठवण आली नाही. म्हटलं आपणच जाऊ, रामशेठची खबर घेऊन येऊ. आपला परिचय ना, म्हणजे तुम्ही शिकवता का? नाही माफ करा बरं का, काय लहानपणीचा मित्र बऱ्याच दिवसांनी भेटलाय म्हणून लक्ष गेलं नाही, सॉरी बरं का. अरे नाही नाही नाही, तो शिकवत नाही, तो माझा मित्र आहे दिनकर प्रधान. हो का? अरे वा 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 वा. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत. क्या बात आहे. अच्छा अच्छा, म्हणजे तूच नारायण पाटील? म्हणजे नारायण पाटील ना? हो. हा, म्हणजे रामाने आमच्याबद्दल सगळं सांगितलं वाटतं. राम नेहमीच तुमची स्तुती करत असतो. हो का? हो. अरे वा. हा पण वेळ मिळत नाही ना, आणि इच्छा बी होत नाही. अरे गड्या, तू गाव सोडून जाताना तुझ्या मामाला काय सांगितलंस? आजपासून तुझ्या दारात मी पाऊल ठेवणार नाही. अरे पण आम्ही बी मेलो का तुझ्यासाठी? अरे राम, हे कधी बोलला नाहीस? नाही बरोबर आहे. कसा बोलेल तो? आमचा राम म्हणजे तत्ववादी. या कलियुगातला रामच म्हणा हवं तर. अरे हो, सांगायचंच राहिलं तुला बाबा, तुझ्या काकीनं माझं लगीन ठरवलंय मे महिन्यात. एवढ्यात लग्न? अरे पण तू तर पुढे शिकणार होतास ना? ते कुणाला गरज आहे? 10वी पास झाल्यानंतर किमान 10 देवस्थान तरी करून आलोय नवस फेडायला. आणि हो दिनकर भाऊ, तुम्ही बी यायचं बरं का माझ्या लग्नाला? मी? हो, मग पत्रिका देईन पाठवून. अरे हा, हे घे बाबा, तुझ्या मामाने पैसे पाठवलेत. पैसे? अरे तुझ्या आजीने पोस्टात ठेवलेले पैसे पाठवलेत. त्यातले काही पैसे मामाने त्या टपरीच्या डागडुजीसाठी वापरले आणि उरलेले दिलेत पाठवून. मला म्हणलं जातोच तालुक्याला, तर रामाला पैसे आणि निरोप दोन्ही दे. कसला निरोप?
तुझ्या मामाने निरोप धाडलाय की यापुढे तुझ्या जेवणा खावणाचे पैसे तो पाठवणार नाही. खर्च लय वाढलाय आणि महागाई बी, त्यामुळे तू तुझी सोय स्वतःच कर. मामा असं बोलला माझ्याबद्दल? अरे राम्या, तू कशा पायी टेन्शन घेतोय? हा, माझा बा बघ तुझी समधी सोय करतो की नाही. नाऱ्या, हे पैसे मामाला परत कर. अरे पण हे बघ नाऱ्या, तालुक्याला जाऊन उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय माझा होता, त्यामुळे त्यासाठी लागणारे सगळे कष्ट मीच उचलेन. आणखी तुझ्या आई वडिलांना यातलं काहीच सांगू नकोस, नाहीतर तुझा तत्वनिष्ठ राम स्वतःच्याच नजरेतून उतरेल. राम, मी खूप सिरियस आहे. कशाबद्दल? अरे, गावाहून इतक्या लांब शिष्यवृत्ती मिळवून आलास ते शिकण्यासाठीच ना? पण नारायणाने मामाबद्दल जे सांगितलं ना, ते खूप अनपेक्षित होतं. हो, मान्य आहे मला, पण त्यावर हा पर्याय नाही ना. आणि तू जर नोकरी पत्करलीस तर तुझ्या शिक्षणाचं काय? हे बघ सावित्री, मला शिष्यवृत्ती मिळाली ती शिकण्यासाठी, पण माझे बाकीचे खर्च कसे भागणार? त्यासाठी मला पैसे कमावेच लागणार ना. त्यासाठी मी देईन तुला पैसे. मला कोणाचीही मदत नकोय. 4 पैशांसाठी मिंध व्हायचं असतं तर मी इतक्या लांबवर आलोच नसतो. अरे पण मी परकी आहे का तुला? नाही सावित्री, तसं नाहीये. पण नको, उगाच लाचार होऊन पैसे किंवा कुठलीही मदत घेण्यापेक्षा त्याने तुझी स्वप्न साकार होतील. प्रयत्न तर मी नक्कीच करेन, आणि मला माझ्या ध्येयापासून कोणीच हलवू शकत नाही. साहेब, मी बी मोठा झाल्यावर तुमच्यासारखा मोठा साहेब होणार आहे. मग एक काम करायचं, रोज शाळेत जायचं. हा, माझ्यासारखं. शाबास. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याला वेगळीच दिशा मिळाली. सॉरी, मी तुझ्याबद्दल उगाचच गैरसमज करून घेतला होता. कसं आहे ना, एकाच गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येक माणसाचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो. खरं तर मित्र म्हणून मी तुझा नेहमीच रिस्पेक्ट करत होते, पण आता माझ्या मनात तुझी एक वेगळीच जागा निर्माण झाली. यापुढे तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रसंगात मी तुझी साथ देईन, अगदी सावलीसारखी. प्रॉमिस? मे आय कम इन सर? येस, कम इन. तर तुम्ही नोकरीसाठी आलात? हो, सरपोतदार सरांनी तुम्हाला फोन केला होता. येस, प्लीज. तुम्ही अजून शिकताय, राईट? येस सर. तुम्हाला काही अनुभव नसताना नोकरी करत सर, परिस्थितीच तशी आहे, त्यामुळे मी समजू शकतो. काय नाव म्हणाला? हां, राम धायगुडे. होय सर. तुमचा एज्युकेशन ग्राफ खूप छान आहे, पण आय एम सॉरी, सध्या तरी मी तुम्हाला नोकरीची हमी नाही देऊ शकत. नाही, पण त्यातून एक मार्ग काढता येईल. तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होईपर्यंत तुम्ही हंगामी तत्वावर सरकारी शाळेत नोकरी करू शकता. म्हणजे तशी व्यवस्था मी तुमच्यासाठी करेन. थँक्यू सर, थँक्यू. इट्स ऑल राईट. तुम्ही वाघमारेंना भेटा, बाकी सगळ्या फॉर्मॅलिटीज तुम्हाला समजावून सांगतील ते. थँक्यू सर, थँक्यू.
एक्सक्यूज मी मिस्टर राम धायगुडे, मी तुम्हाला ही नोकरी देतो ही बाब खरी असली तरी त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणावर होणार नाही याची काळजी घ्या. नाही तुम्ही सरपोतदार सरांच्या शिफारसीने माझ्याकडे आला असलात तरी तुम्हाला ही नोकरी मी तुमची शैक्षणिक वाटचाल बघून देतो आहे याचं भान असू द्या. होय सर. ओके, थँक्यू सर. गुड. येतो. बाय. पान नंबर 77. सगळ्यांनी धडा उघडला? सविनय कायदेभंग. लाहोर अधिवेशनात महात्मा गांधींकडे सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचे अधिकार देण्यात आले. सर, काय रे? तुम्हाला मुख्याध्यापक साहेबांनी लगेचच बोलवलंय. बर, आलो. तोपर्यंत तुम्ही धडा वाचायला सुरुवात करा. मी आलोच. पुणे नाशिक रस्त्यावरील मंचर पासून 65 किमी अंतरावर भीमाशंकर आहे. सर, तुम्ही मला बोलवलं, काही अर्जंट काम आहे का? अरे हो, बोलवलं. अर्जंट बिजंट तसं काही नाही रे. इथेच 10 किलोमीटरवर माझा भाऊ राहतो. आताच नुकता माझ्या आईचा फोन आला होता, तर तिकडे तुला माझ्या आईला सोडून यायचं आहे. ही घे चावी, चल जा. मी? अहो पण वर्ग असाच सोडून मी? अरे वर्ग कुठे